हे आमच्या सरकारी इंजिनियरनी बांधलेले रस्ते, नालंदा नगर प्रभाग क्रमांक 6 मधील रस्ते. हा रस्ता आतापर्यंत 3 ते 4 वेळा बांधला, पण नेहमीप्रमाणे हा रस्ता 1 ते 2 वर्षात फुटतो. आणि आता या रस्त्याचे पुन्हा बांधकाम करण्याचं नियोजन दिसते. आणि या रस्त्याच्या दोन्ही साईडला नाल्या बांधल्या यांनी. तर ह्या नाल्या पाहू शकता आपण. ह्या नाल्या न खणता रस्त्याच्या वर बांधल्या, रस्त्याच्या 2 ते 3 फूट वर बांधल्या. आणि इथल्या नागरिकांचे घर हे यांचा ओटा लेवल 2 ते 3 फुटाचेच होते. आता इथल्या अनेक नागरिकांचे घर या नाल्यांच्या लेवलमध्ये आले. हे आमचे भ्रष्ट सरकारी इंजिनियर यांचा दिमाग कुठे चालतो हे यांनी सांगावं. म्हणजे हा नाली खणण्याचा पैसा वाचवण्याचा प्रकार आहे की कोणता प्रकार, हे आमच्या भ्रष्ट सरकारी इंजिनियरने उत्तर दिले पाहिजे. आणि राज्याचे बांधकाम विभाग याकडे लक्ष देईन का? या बांधकामामध्ये जो भ्रष्टाचार होतो याकडे लक्ष देतील का? आता पाहू शकता आपण, ते जे घर दिसत आहे त्याचा ओटा होता 4 फुटाचा. आणि ते घर कमसे कम 10 ते 15 वर्षापूर्वी बांधलेले दिसते. पण आज आपण पाहिलं तर हे रस्ता 3 वेळा बांधून आणि आता परत एवढी उंच नाली बांधल्यामुळे ते घर या नालीच्या लेवलला आले. आपण पाहू शकता, हे नाली रोडच्या वर बांधली आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी. खोदकाम कुठे झालेलं नाही. आणि इथल्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाचं घर आता हे या नालीच्या लेवलला आलं. म्हणजे एक नागरिक माणूस आपल्या पूर्ण आयुष्याची कमाई लावून 20 ते 25 लाखाचं घर बांधतो आणि 10 ते 15 वर्षामध्ये या भ्रष्टाचारामुळे त्याचं घर खड्ड्यात जाते, असं म्हणण्याची वावगं ठरणार नाही. आज आपण पाहू शकता, इथल्या अनेक नागरिकांच्या घराच्या ओटापेक्षा या नालीचे बांधकाम वर गेले. यांनी खोदकाम न करता या नालीचे बांधकाम केलेलं आहे. पाहू शकता, या साईडची नाली तर एकदम उंच घेतली. रस्त्याच्या 2 ते 3 फूट उंच नाली आहे. ही नाली खणलेलीच नाही. आणि विशेष म्हणजे नालीच्या मधामध्ये खांबा. जगातले सर्वात विद्वान इंजिनियर असतील की त्यांनी नालीच्या सेंटर मध्ये खांबा घेतला. आणि अर्थिंगचा तार म्हणजे नालीच्या पाण्यात जाणार आहे. आता खांबा आमच्या नालीच्या मध्ये आला. पाहू शकता आपण कशा प्रकारचे हे प्रभाग क्रमांक 6 मधील नालंदा नगर याकडे आमचे राजकीय पुढारी लक्ष देतील का? कशा प्रकारचे हे सरकारी इंजिनियर काम करतात हे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.